तर इकडे नालासोपाऱ्यामध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। नालासोपाऱ्यामध्ये रस्त्यांना आता तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। नालासोपाऱ्यामधली आपण दृश्य बघतोय, जे पंपिंग मशीन आहे ते आपल्याला बंद दिसतंय। पाण्याचा कोणत्याही प्रकारचा उपसा या ठिकाणी केला जात नाही, त्यामुळे याचा परिणाम म्हणजे या सगळ्या रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सकाळी 6 पासूनच मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती पाणी बघायला मिळते आणि याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे। विजय देसाई आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। विजय, आपण बघितलं होतं पंपिंग स्टेशन बंद होतं आणि याचाच परिणाम म्हणजे या रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? अमित, ही दयनीय अवस्था म्हणावी लागेल, कारण आज सगळे जे रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले। मी आता दाखवतोय, मी आता नालासोपारा पूर्वेकडे राजनगर मध्ये आलेलो, मेडिकल दुबे कॉलेज आहे आणि हा जो संपूर्ण रस्ता आहे मी आपल्याला दाखवतो। माझ्या कमरेपर्यंत या ठिकाणी पाणी आपण बघू शकता। समोर या ठिकाणी जे बाईक स्वार आहे, जो दुचाकी स्वार आहे, तो पाण्यातून आपली गाडी काढताना बाजूची जे फुटपाथ आहे, या फुटपाथला सुद्धा पाणी लागलेलं आहे आणि हा जो रस्ता आहे कोलगड भाग आहे आणि या ठिकाणची जी वाहनं जे आहेत ती अर्धी बुडालेली आहे आणि हा जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या संपूर्ण ठिकाणी जलमय होईल आणि संपूर्ण जी वसई विरार जी यापूर्वी एकदा ठप्प झाली होती, 3 दिवस ठप्प झाली होती, त्या तशी परिस्थिती ही उद्भवू शकते। आपण बघू शकतो त्या ठिकाणी जरी या ठिकाणची जे दुकानं आहेत ते उंचावर असली तरी त्यांच्या दुकानामध्ये सुद्धा पाणी जात आहे। या समोर ही जे चहावाला आहे, कोल्ड्रिंक हाऊस आहे, या दुकानात सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि संपूर्ण हा परिसर जो आहे हा जलमय झालेला आहे। महानगरपालिकेने जे पंप स्टेशन अनेक ठिकाणी पंप आणून ठेवले, मात्र या ठिकाणी सुद्धा आपण हा राजनगरचा हा जो पंप आहे तो सुद्धा बंद आहे आणि हे जे पंप नेमके कशासाठी लावले, फक्त ठेकेदारांसाठी लावलेत का, ठेकेदारांना पोचण्यासाठी हे पंप लावलेत का, असा सुद्धा सवाल इथे उपस्थित केला जात आहे। महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा रात्रभर कुठे होती, असा सुद्धा सवाल या ठिकाणी विचारला जातो। आपण जर पाहिलं तर हे बिचारे दुचाकी स्वार आपली इच्छास्थळी जाण्यासाठी बाईकने येत आहेत। आपण पाहिलं एक हे जे बाजूला जो एक बाईक स्वार आहे त्याची गाडी बंद पडलेली आहे, दुसरा ज्या पाण्यातून वाट काढत आपला इच्छास्थळी जाण्यासाठी प्रयत्न करतोय। आपण ही परिस्थिती पाहिली तर संपूर्ण परिसर आहे जो जलमय झालेला आहे। अनेक लोक जे आहे कामावरती जायला पाहिजे, कारण कालचा खाडा झाला, आजचा सुद्धा खाडा होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जे आहे आपल्या इच्छित स्थळ म्हणजे कामावर जाण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत। परंतु या समोर जर आपण आता पाहिलं तर ही जी गाडी जी आहे ट्रॅव्हलर्स आहे ती कशा प्रकारे येते आपण बघू शकता। एखाद्या समुद्राच्या लाटा याव्या तशा ह्या लाटा या ठिकाणी येत आहेत। आपण जर पाहिलं ही भयावह अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण परिसर, आता नालासोपाऱ्याचं जे स्टेशन आहे या स्टेशनवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी घातलेलं आहे। आता ही गाडी आपण बघू शकतो, एवढी मोठी गाडी आहे परंतु तिच्या बोनेटवरती पाणी लागलेलं आहे आणि आपण ही जी लाट आपण पाहू शकता, ही लाट जी आहे एखाद्या समुद्रात आपण उभं नाही ना असा हा भास निर्माण करणारी ही परिस्थिती आहे आणि पूर्णतः या ठिकाणी संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे मेघहाल झालेले आहेत। लोकांना या ठिकाणी संपूर्ण जे रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत, त्यामुळे या ठिकाणचा संपूर्ण परिसर हा या ठिकाणचे जे पंप नेमके कोणासाठी लावले हे सुद्धा आता पाहावं लागेल। अमित, अगदी विजय, आणि कालपेक्षा सुद्धा आजची परिस्थिती बिकट दिसते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।